साहेब, आपल्यासारखी माणसं आमच्या सर्व सीएचे बांधवांना ऊर्जा देत असतात. एक उत्तुंग भरारी घेतलेलं आपलं व्यक्तिमत्व आणि सातत्याने आमच्या सीएचे बांधवांच्या पाठीशी उभे राहणार तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके संतोषजी मोरे साहेब यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन. कॅमेरा तिकडे, इकडे सगळी इकडे. आणि संपूर्ण आपल्या सीएचे बांधवांच्या वतीने डीजे एक मिनिट, बर्थडे सॉन्ग रेडी आहे. हा, आणि या ठिकाणी संतोषजी मोरे साहेब, सगळ्यांना विनंती आहे सर्वप्रथम आपण मोरे साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. तर या ठिकाणी विनंती असणार आहे यानंतरच्या मॅचसाठी जयेश भोसले सर आपण यायचं आहे, प्रवीण गायकवाड सर देखील आणि पंडितजी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर आमचे सीएचे प्रीमियर लीगसाठी आपण उपस्थित राहिलेला आहात. सुशील रेड्डी साहब यहाँ हमारे बीच आ चुके हैं और उनका भी हम सम्मान करेंगे. आपका बहुत कीमती वक्त आपने सर इस टूर्नामेंट के लिए दिया. हमारी इस टूर्नामेंट की शोभा आपके आने से ज़रूर बढ़ गई है और आपका सम्मान हमारे सीएचे भाइयों द्वारा. मी दैवतजी डोंगरे साहेबांना विनंती असेल आपण सुशील रेड्डी साहेबांचा सन्मान करायचा आहे. रेड्डी साहेब हे देखील सातत्याने आमच्या सीएचे बांधवांना सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण सीएचे आणि कस्टम अधिकारी यांच्यातील नातं पाहतो, बऱ्याचदा खूप चांगले अनुभव सुद्धा आमच्या सीएचे बांधवांना आलेले आहेत आणि त्यातील काही महत्त्वाची माणसं या स्पर्धेसाठी येत आहेत. तर रेड्डी साहेबांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. हा, दादासाहेब पाटील आपणास विनंती असेल रवींद्र सिंग साहेब असिस्टंट कमिश्नर यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मुझे याद है सर 7-8 साल तो हो गया आप लगातार इस टूर्नामेंट के लिए आ रहे हैं, अपना कीमती वक्त दे रहे हैं और आपका और हमारे सभी सीएचे भाइयों का भी एक अनोखा बंधन है, अनोखा नाता है और आप इस साल भी इस प्रतियोगिता के लिए यहाँ आए, उसी लिए आपका यहाँ हम सम्मान करते हैं. रवींद्र सिंग साहब, धन्यवाद. रेड्डी साहेब, धन्यवाद. सिंग साहेब, आपण दोघेही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल. चला, पुढच्या मॅचला सुरुवात होणार आहे आणि मी जयेश भोसले सरांना या ठिकाणी आमंत्रित करत आहे या मॅचच्या सुरुवातीला आणि त्यानंतर प्रवीण गायकवाड सर देखील आमच्याशी जोडले जातील. त्यानंतर पंडितजी आहेत का? हा, धन्यवाद चंदू सर यांचा आभार तुम्ही ऐकत होता. या आपण पहिल्या मॅचचे काही पारितोषिक आहेत ते प्रदान करूयात. कॅश प्राइज आपण देतो आहोत. जिशा लॉजिस्टिक अर्थात हितेजी भानुशाली यांच्या माध्यमातून आणि प्रथा शिपिंग यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइजेस होते या आपण ते देतो आहोत. प्रफुल्लला विकेटसाठी 500 रुपये आहेत, तथा आपण विनयसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विनयसाठी एक 1100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय विपुल भानुशाली यांच्या माध्यमातून आणि विनय याच्यासाठी जे 1100 रुपये इथे उपस्थित झालेत आलेले आहेत. चला या आपण देऊयात.
मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणं राहून गेलंय. मी आमंत्रित करेन मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार अर्थात वसंत नंदा आपण या. प्लेअर ऑफ द मॅच या आपण वसंत नंदा प्रथमतः त्याला पुरस्कार आपण देतो आहोत. एक षटक हाताला एक धाव दिली आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये महत्वाची भूमिका अदा करणारा 40+ खेळाडू अर्थात एक विकेट प्राप्त करत असताना वसंत नंदा मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. मी आदरणीय मोरे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण या पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करणार आहोत. वसंत नंदा. सामन्याला सुरुवात होते. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आतिश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती. निमेश ऑन स्ट्राईक. पहिला बॉल उजव्या बाहेर दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राने सुरुवात झाली या सेकंड मॅचची. अतिरिक्त धाब्याने सुरुवात होत असताना चालू असणारा सामना जिथे आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय या सामन्यामध्ये घेण्यात आलाय. मी मंडप डेकोरेटर्स आपलं लक्ष वेधन जिथे कुठेही असाल कृपया संपर्क साधा. उजव्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. आदरणीय सुशीलजी रेड्डी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतो आहोत. वसंत नंदा. ग्रेट पीस ऑफ बॉलिंग. काय बॉलिंग केली आहे त्याने. 40+ खेळाडू परंतु दर्जेदार गोलंदाजी त्याने केली. पहिलं षटक हाताला एक धाव खर्च केली आणि एक विकेट मिळवली आहे. टाळ्या त्याच्यासाठी. कुछ दिनों से बैक का प्रॉब्लम चल रहा है इस खिलाड़ी का. तभी भी एक बेहतरीन गेंदबाजी उन्होंने की. स्कोर कार्ड वरती धावा आहेत एकंदरीत 2. चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण या चालू सामन्याकडे पाहतोय सन इम्पेक्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड विपक्ष PI लॉजिस्टिक. हा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग मॅसिव्ह षटकार. दिनाच्या बाहेर पकडावी लागेल. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 8. पुन्हा एकदा वन्स अगेन डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. निमेश रेडकरच्या बॅट मधून लगातारच्या 2 बॉल वरती 2 षटकार आल्यात. आयवा कॅश टिपली आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील देण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये धावांचा अक्षरशः रतीप रचण्यासाठी निमेश रेडकर. पुढचा बॉल बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. आपण काही कॅश प्राइजेस प्रदान करणार आहोत या षटकाच्या नंतर. संजयजी जिमूर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक झेलासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मैदानाच्या बाहेर जे झेल टिपले जातील. निमेश काय बॅटिंग करतोय. डाऊन द ग्राउंड त्याने ठोकलेले 2 षटकार हे आकर्षक होते. पुढचा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा खबरला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. चेंडू पर्यंत पोहोचल. वॅकंट एरिया. रन्स प्राप्त होतील. 2 आल्यात. जिथे आपण पाहतोय ना या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 16 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या पण विनयसाठी 2100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वसंत नंदा या वसंत नंदासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रफुल्लसाठी 500 रुपये आणि सोहमसाठी 500 रुपये. सर्वांना मी आमंत्रित करेन. या पण त्वरित. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती धावा एकंदरीत जिथे आहेत त्या 16. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. या पण आयवा कॅच घेतली होती. मी विनंती करेन संजयजी जिमूर साहेब यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइजेस आहेत. जे 200 रुपये कॅश प्राइज. प्रशांतच्या 1000 रुपये कॅश प्राइज प्रशांतला देण्यात येईल. प्रशांतसाठी कॅश प्राइज 1000 रुपये.
प्रथा शिपिंग यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे आणि जिशा लॉजिस्टिक यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या आपण त्वरित प्रशांत या 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येते. दुसरं कॅश प्राइज विनयसाठी 2100 रुपये. विनय या त्वरित आइए जल से जल. विनय यांच्यासाठी 2100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि वसंत नंदासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे एक विकेटसाठी. विनयजी पाठक साहेब यांचं आगमन झालं. आपल्यालाही विनंती असेल आपण ही स्टेजवरती येऊन विराजमान व्हा. वसंत नंदासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रफुल्लसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सोहमसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज है. आइए जल्द से जल्द जिन जिन खिलाड़ियों का मैंने जिक्र किया आइए और अपना कैश प्राइज कलेक्ट करिए. विनय 2100 रुपये. रोहन आहे त्यालाही 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. दुसऱ्या षटक किरण गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. हा बॉल ऑन साइडला केलाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून होती चुकी. धाव मिळतील त्याच्यावर हालाय सणसणीत चौकार. विनयसाठी 2100 रुपयाचा जे कॅश प्राइज होतं ते आपण प्रदान करतो आहोत. पहिला सामना नुकताच पार पडला आणि ज्याच्यामध्ये भानुशाली PSS स्मॅशर्स या टीमने मोठं यश प्राप्त केलं आणि हे कॅश प्राइजेस आपण त्यांना प्रदान केले आहेत. दुसऱ्या मॅच कडे आपण पाहतो जिथे चालू असलेला सामना सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड अगेन्स्ट के PI लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला होता या मॅचचा. सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. PI लॉजिस्टिकने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आघाडीची जोडी अक्षरशः तुटून पडलेली पाहायला मिळते. धनंजय भोसलेच्या बॅटमधून येणारा हा चौकार इथे पाहायला मिळाला. 40+ खेळाडू चांगल्या दर्जाचे क्रिकेट त्याच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्याने पाहायला मिळालंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधून येत असताना तिसंगी गावाचंही क्रिकेट त्याने सातत्याने गाजवलंय. अष्टविनायक तिसंगीसाठी तो क्रिकेट खेळतो. त्याच वेळेला ठाण्याचंही क्रिकेट सातत्याने खेळत असताना त्याला आपण पाहिलंय. पटणीचं क्रीडांगण आणि धनंजय गोविंदराव भोसले यांची एक सांगड राहिली आहे कारण सातत्याने ते क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. एअर कार्गो मध्ये नेहमीच एक्सपोर्ट मध्ये त्यांना आपण पाहतो. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर बॅटची आउटसाइड घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगल घेतली जाते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 21 बनल्यात. नेक्स्ट मॅच जिथे पाहायला मिळेल अर्थात वरद लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या अगेन्स्ट खेळेल स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. अलर्ट मध्ये राहा कारण पुढच्या मॅचचा टॉस आपण पूर्वार्धानंतर लगेचच करणार आहोत. टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. हा बॉल खोलात टाकला. निमेश रेडकर ऑन साइडला खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑनला एक धावनीची दुहेरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन कंप्लीट केली आहे. काय धावतोय 40+ खेळाडू धनंजय भोसले. रन्स कंप्लीट केली आहे. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 वरती धावून पोहोचले. 23 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी चांगल्या दर्जाचं बॅटिंग करते. सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड चांगला खेळ राहिलाय. लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने येतो. लॉंग ऑनचा चेंडूवरती फंबल झालाय. त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. तसेच या ठिकाणी शरददादा बोडके यांचं आगमन होत आहे. CH प्रीमियर लीग लगातार 2 वेळा जिंकण्याचा विक्रम देखील ज्यांच्या नावावर आहे आणि प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आपल्या नावाशेवामधील बाबूशेठ वाडेकर आपलं देखील हार्दिक 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 असं स्वागत. लगातारच्या 2 बॉलवरती आलेले 2 डबलचे स्ट्रोक आपण पाहिले. बॅकफुटला यावेळेला कट केलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने निमेश रेडकर सेट ऑन फायर. चौकार. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार.
स्ट्रोक अपिश अँड पनिश स्क्वेअर कट करत असताना एक चांगला स्ट्रोक निमेश रेडकरच्या बॅटमधून त्याची बॅट बोलतीये. त्याने 2 षटकार, 1 चौकार खेचला. हा बॉल मिस टायमिंग आहे, फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने कॉल दिलाय, चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळतात. सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, रामचंद्र राजमाने साहेब, संतोषजी पापळे साहेब, सचिनजी मोरे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 31 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजे कडे जाऊया, मधुर संगीत ऐकूया. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 31. 31 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धनंजय भोसले यांना आपण पाहतोय. अगदी निमेश रेडकर एक चांगल्या दर्जाचा खेळ करतायत. दोन्ही आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी अगदी वज्र निर्धार केलाय. गोलंदाजांवरती तुटून पडायचं, धावा जास्तीच्या गोळा करायच्या आणि झंझावाती खेळ इथे त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. क्लासिकल अंदाजामध्ये खेळणारा धनंजय, त्याची बॅट अद्याप शांत पाहायला मिळाली आहे. केवळ एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. याचं एकमात्र कारण असंही असू शकतं, कारण एका बाजूला निमेश रेडकर चांगली बॅटिंग करतोय, इंटेंट चांगला दाखवला त्याने, पॉझिटिव्ह इंटेंटने तो बॅटिंग करतोय. आणि म्हणून की काय, जिथे संयमाने धनंजय भोसले केवळ सिंगल आणि डबल्सला प्राधान्य देत असताना पाहायला मिळालंय. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होत असताना पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर वेगवान पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. स्वतः संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावाला बॅकफुटला आले. ऑन साइडला नटराज स्टाईलने खेळलाय. हुक करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल केवळ प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा नंतर एक सिंगल आली आहे दुहेरी, जिथे या षटकामध्ये एकंदरीत 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. पीआय लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अर्थात PV रवी प्रसाद साहेब यांच्या मालकीचा संघ आणि किरण नायकर साहेब यांच्या मालकीचा संघ, नायकडे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जिथे किरण नायकडे यांना आपण कर्णधार पद देखील पाहत आहोत भूषवत असताना. उजव्या एसीच्या बाहेर टाकला गेलेला चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन राहिला. या मॅचचे ऑफिशियल्स सचिनजी सावंत सर यांना आपण पाहत आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी त्याच वेळेला त्यांच्या साथीला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला संदीपजी बारके सर यांना देखील आपण पाहतोय. तर आपले तिसरे ऑफिशियल्स अर्थात राहुल गोंधळी यांना आपण कामकाज करत असताना पाहायला मिळतोय. बामण डोंगरीचे स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते, जिथे 34 आहे. सीएचए प्रीमियर लीग 2025 13वा पर्व CPL 2025. नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधन भरत लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन जिथे कुठेही असेल आपण कृपया संपर्क साधा. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता बॅटरसाठी. नेक्स्ट मॅच वरद लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. दोन्ही टीमचे कॅप्टन बी अलर्ट, रेडी राहा, कारण लवकरात लवकर आपण सामने कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसा मात्र 12 सामने कव्हर करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होत असताना पुढचा बॉल कमी गतीने बॅकफुटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. अर्थात या षटकामध्ये धावा महाग झाल्यात, धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात, कारण तितक्या मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. किरण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती हल्ले चढवणं ही बाब सोपी राहिलेली नाहीये. एक सिंगल डबल्सला जास्तीचं प्राधान्य पाहायला मिळालंय. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील, मोठ्या फटक्यांमध्ये डील करावा लागतील. धनंजय भोसले ऑन स्ट्राईक. किरण पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफुटला आले, ऑन साइडला केला, बॅटचा स्टिकर दबा लागलाय. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल आली, दुहेरीसाठी पलटलेत. 2 धावा वेगाने इथे कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आहेत. प्रॅक्टिस करणारा संघ मी लक्ष वेधेन, प्रॅक्टिसचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सातत्याने येतोय. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण पाहिल्या तर 37 आहेत. चांगल्या दर्जाचा खेळ आघाडीच्या दोन्ही बॅटर्सने इथे केलेला पाहायला मिळालाय.
इथे रणनीती बदलावी लागेल, इथे मोठे स्ट्रोक खेळावा लागतील, मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल, कारण सहजासहजी धावा तुम्हाला मिळणार नाहीयेत. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके मिळत नाहीत, ते बनवावे लागतात. धावा मिळत नसतात तर त्या बनवायच्या असतात आणि मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं राहील. धनंजय भोसले थेट या स्टँडचा भेद घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक पहिला धनंजय भोसले बाद. विनायकजी अपराध साहेब, वरद अपराध साहेब यांना मी विनंती करेन, वरद लॉजिस्टिक टीमचा कर्णधार आपण त्वरित उपस्थित करावा. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीम आपलाही कर्णधार लवकरात लवकर यायला हवा. अर्थात अतुलजी औटी साहेब, निलेजी गोसावी साहेब आणि दिनकरजी वाळुंज साहेब यांच्या मालकीचा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. मी विनंती करेन दोन्ही संघांचे कॅप्टन चला लवकरात लवकर जिथे रिपोर्टिंग करा. उपस्थित झाला वरद लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ लवकरात लवकर कर्णधार यायला हवा, कारण आपल्याकडे फार शॉर्ट पिरियड्समध्ये या 12 मॅचेस आज कव्हर करायच्या आहेत. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत आपण पाहतोय जिथे 37 आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण जाधव. छोटा पॅकेट बडा धमाका. उजव्या यष्टीच्या बाहेर स्टायलिश अंदाजाने खेळ आहे. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा स्ट्रोक. रन्स मिळतील 4. आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अर्थात प्रवीण जाधवच्या बॅटमधून हा चौकार. या मॅच मध्ये निमेश रेडकरची बॅट बोलली, परंतु प्रवीण जाधव मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या त्यांनी प्रतिस्पर्ध्याला जणू हेच सांगितलं असेल की नाही चालणार रणबंदी. ही रणबंदी झुगारली आहे त्याने. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सीएचे प्रीमियर लीग नेहमीच चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स गेले 12 वर्षांमध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहायला मिळालाय. अर्थात सातत्याने ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या वेळेला त्याचा खेळ चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतो. पहा ना, एक खेळाडू जो सातत्याने एअर कार्गोमध्ये पाहायला मिळतो तो बाद झाला. दुसरा एअर कार्गोमध्ये कार्यरत असणारा खेळाडू प्रवीण जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. शेवटचा आणि निर्णायक अंतिम षटक या पूर्वार्धातील पाहायला मिळेल. कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येईल. समीर दोशी. चला मी लक्ष वेधतोय. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम अतुलजी औटी साहेब आपला कर्णधार त्वरित यायला हवा, कारण जशी इकडे षटक संपेल, जसा पूर्वार्धाचा खेळ संपेल लगेच टॉस करण्यात येणार आहे. डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपलाय झेल. संपलाय निमेश रेडकरचा खेळ. नाही बसत आहे धाव संख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू बाद. थँक्यू. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आदरणीय विनयजी पाठक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. स्कोर कार्ड वरती आता मात्र धावा थांबल्यात, कारण एकंदरीत पहिल्या षटकामध्ये रन्स ओसांडून वाहत होत्या. 16 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये केवळ 10 आल्या. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाज तो अर्थात किरण आपण त्याला पाहिलं, कारण ज्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावा त्यांनी थांबवल्या, विकेट प्राप्त केली, कोंडी फोडली, जोडी फोडल्या कारणानंतर, कारण इथे धावा थांबतानाही पाहायला मिळाल्यात. निबॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजिंक्यला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. स्ट्रोक मेकर खेळाडू आहे. मोठे स्ट्रोक त्याला खेळावेच लागतील, कारण इथे धावा हव्यात संघाला. स्कोर कार्डवरती धावफलकावरती जिथे धावा आपण पाहतो 41 धावा धावफलकावरती आहेत. मोठे स्ट्रोक अपेक्षित राहील. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली समीरने. अचूकतेने नियंत्रितबद्ध गोलंदाजी तो करतोय. कमी गतीने टाकला. डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली आलाय. अगदी सहज साधा सोपा झेल त्याच्या हातामधून निसटत असताना आपण पाहिला. सकाळी अंघोळ करत असताना ओला साबण हातातून जसा सुटावाना निघावा तसा हा चेंडू हातातून निसटला या
क्षेत्ररक्षकाच्या. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आघाडीचे 2 खेळाडू बाद झालेत. ऑन साइडला कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू बाद. तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. जातात तिथे धावा थांबतात. नवीन येणाऱ्या फलंदाजावरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळेला आपण ही गोष्ट आवर्जून पाहिली आहे की विकेट गेल्यानंतर धावा थांबतात, परंतु अनेक वेळेला धावा थांबल्या ना त्या वेळेला जिथे विषय गंभीर ना तिथे मंगेश पदाले खंबीर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटिंगसाठी. संघाचा नेता, दिशादर्शक आणि तारणहार ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी नेहमीच वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. गेले अनेक वर्ष सातत्याने आपण पाहिलं तर सीएच्या प्रीमियर लीगच्या 6 फायनल्स खेळण्याचा कारनामा ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मंगेश पदाले धावफलकावरती धावा त्या 43 ला 3. पहिला बॉल पाठवलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. या फलंदाजाची एंट्री झाली. ग्रेट फटका आला. थेट चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्ट्रोक मेकर आहे खेळाडू. पुढचा बॉल कमी गतीने आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. सातत्याने चांगलं प्रदर्शन या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक या दुहेरीच्या मदतीने 51 धावा बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड या टीमच्या 51 धावा. आंबेगाव प्रीमियर लीग पुण्याचं क्रिकेट सातत्याने गाजवलं, परंतु 2 बहादर एकाच कंपनीमधून पुढे आले. एक चंद्रकांतजी शेट्टी आणि दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल इथे फटका फासलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. त्याने टिपला जेल. 1 मोर विकेट डाऊन. चौथा खेळाडू मंगेश पदाले बाद. मध्ये या आवाज ऐकूयात. अर्थात चंद्रकांतजी शेट्टी सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा सामना. निनाद तारेकर जिथे आपल्याला कर्णधार भूमिकेमध्ये पाहायला मिळेल वरद लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या संघाचा. तर आपण हॅरीला पाहणार आहोत. अर्थातच स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या टीमचं कर्णधारपद भूषवत असताना 2 बलाढ्य संघ आमने सामने आले. टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तद्भर एक हा तर विनंती असेल विनय पाठक या आणि शरद दादा बोडके आपण देखील या. एकाच्या उपस्थितीत एकाच्या शुभ असते टॉस. या दोघांनी या. विनय पाठक. हा तर स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. एक महत्त्वाची मॅच 7 स्टार स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनियम आणि दुसऱ्या बाजूला वरद लॉजिस्टिक दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आणि या महत्त्वाच्या मॅचचा टॉस करण्यासाठी व्यक्तिमत्व देखील 2 महत्त्वाची आहेत ज्यांना आम्ही कित्येक वर्ष पीव्हीला पाहतोय. चॉकलेट हिरोज म्हणायचो. तर असे विनय पाठक आणि त्याचबरोबरने मिश्किल स्वभावाचं व्यक्तिमत्व, जिथे जाणार तिथे हसे की हंगामे सुरू करणार असे शरद दादा बोडके या दोघांच्या एकाच्या उपस्थितीत एकाच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. टेल कॉल केलाय निनाद यांनी आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आणि कसं वाटतं ज्या ज्या वेळेला सीएची प्रीमियर लीग येते मैदानात उतरताना किंवा टीमचा कॅप्टन म्हणून आता कसं वाटतंय? टॉस जिंकला. मी सुरुवातीला फिल्डिंग करू
आम्ही वाट बघत असतो वर्षभर ही स्पर्धा खेळण्यासाठी. आणि कसं मार्गदर्शन असतं अतुल दादा उटी यांचं तुम्हाला? नाही व्यवस्थित एकदम काय. तर खूप साऱ्या शुभेच्छा अतुल दादांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. तर निनाद 2 मिनिटं थांबायचं तुम्ही दोघांनी. तर निनाद टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंग करायची आहे. तुम्ही देखील माझ्या मते पहिल्या पराचा अपवाद असाल. हे 12वी सीएचे प्रीमियर लीग तुमचे सुद्धा आहे. मला कधी कधी असं वाटतं हे लोक थकतात की नाही थकतात. तर एवढं जबरदस्त परफॉर्मन्स तुमचा नेहमीच, आज 40+ गाजवतात, परंतु सीएची प्रीमियर लीग तुमच्यासाठी काय आहे? नक्कीच सीएचे प्रीमियर लीग लगातार मी 12 वर्ष खेळतोय. एक पहिला मिस झाला होता, पण मला या टुर्नामेंट उत्कंठा भरपूर असते. दरवर्षी मी सतीशच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो की तुझी कधी करतोस, काय तुझी तयारी चालू झाली काय, हे नक्कीच त्याला विचारत असतो. आणि कशा प्रकारे आहे यावर्षी टीम? आहे टीम बॅलन्स आहे, पण त्या इन ग्राउंडमध्ये जसं खेळ होईल त्याच्यावर बघू. आणि कशा प्रकारे अपराज सरांचं मार्गदर्शन असतं? नक्की जेव्हापासून डिक्लेअर झाली की सीएचे प्रीमियर लीग यावर्षी होणार आहे तेव्हापासूनचं आमचे रोजचे 3 ते 4 कॉल असतात, रोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आणि आता तर जशी टीम पडली तशी प्रॅक्टिस मॅच पण जवळजवळ 2-3 वेळा प्रॅक्टिस मॅच झाल्या आमच्या. आणि सर्व टीमनी पण सपोर्ट केला की ते 9-10 जण कंटिन्यू येत होते प्रॅक्टिसला. नेरूळला कुठनं येत होते, पोहोचत होते आणि चांगली प्रॅक्टिस करून घेतली. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. विनय पाठक माझ्याबरोबर जुडले गेलेले आहेत. विनयजी, आपल्या सीएची बांधवांची स्पर्धा 13 वर्षाची झालेली आहे, काय म्हणाल या स्पर्धेविषयी? तर सर्वात प्रथम जे कार्यकारी मंडळ आहे किंवा जे ऑर्गनाईज करतात त्यांना माझं अभिनंदन की त्यांनी 13व्या वर्षीसुद्धा त्या जोशानी आणि त्याच इंथ्युनीपणाने आपलं हे आयोजन केलेलं आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जेव्हा सुरुवात झालेली पहिल्या वर्षी त्याचा मी साक्षीदार आहे. काय काय कष्ट केलेले आहेत आणि खरंच सुंदर हाच प्रयत्न होता की एवढ्या धकाधकी जीवनामध्ये आणि धावपळीमध्ये आपले सगळं सीएचे बांधव एकत्र यावे, त्यांना खेळायला मिळावं, 2 दिवस वेरुंगळा मिळावा, ह्याच हेतूने ही 13 वर्षापूर्वी स्पर्धेची मुहूर्तमेढ झालेली. आणि त्याच जोश आणि त्याच आणि हे कमिटी मेंबर अजूनही सुद्धा कार्यरत आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि अपेक्षा करतो की ही निरंतर चालू राहावी जोपर्यंत सीएचे आहे तोपर्यंत. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला दोघे मान्यवर. तर जाऊया त्यानंतरच्या महत्त्वाच्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. अभिजित डोले साहेब, आपण संपर्क साधायचा आहे दादासाहेब पाटील यांच्याशी, त्याचबरोबर दत्ता गाडेकर आणि शंकर कंचे साहेब. शंकर कंचे साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आवाज असेल खास पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमधून या ठिकाणी दाखल झालेले आमचे समालोचक मित्र प्रवीणजी गायकवाड सर. या स्पर्धेच्या माध्यमातून गोल्डन साईल लॉजिस्टिक्सचे आदरणीय सतीजी नवले साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपलंही हार्दिक असं स्वागत. या पण वळूयात या उत्तरार्धाकडे 52चा करायचा आहे पाठलाग. प्रवीणजी गायकवाड सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर. धन्यवाद जयजी भोसले सर. धन्यवाद पुजारीजी. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि उत्तरार्धात नक्कीच आपण पोहोचलोय. अगदी आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे पीआय लॉजिस्टिक इंडिया या टीमला. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय रोहित आणि शफिक. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध घेतोय स्वतः गोलंदाज मंगेश फदाले चेंडूच्या खाली आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन. आलेलं यश अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. सातत्यानं सीएच्या प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात आणि चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न मंगेश फदाले यांचा. या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात. या वेळेला अप्परकट खेळलाय. शतरक्षक चेंडू पासून आहे दूर. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. अगदी आपण पाहतोय
चेंडू पोहोचतोय सीधा सीमारेषेच्या बाहेर, सनसनीत चौकार, 4 रन. गोलंदाज मंगेश फलारी यांचं वर्चस्व पाहायला मिळालं, परंतु या चेंडूवरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा संधी आली होती फॉलो थ्रू मध्ये. अगदी आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. आंबेगाव प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्या स्पर्धेत दर्जेदार परफॉर्मन्सचा राहिला मंगेश फदाले यांचा, अगदी आपण पाहतोय. आणि जुन्नर प्रीमियर लीग मध्ये देखील अप्रतिम परफॉर्मन्स नक्कीच राहिला होता. JPLचं पर्व नक्कीच गाजवले मंगेष फदाले यांनी. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी जारी आहे. पुन्हा एकदा अप्परकट, अगदी आपण पाहतोय शतरक्षक करतोय चेंडूचा पाठलाग. 2 धावा वेगानं त्या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 52 बनवायच्यात. सुरुवात जर पाहिली तर संमिश्र पाहायला मिळते. एक विकेट आली, एक चौकार देखील येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सीएचे बांधवांसाठी एखाद्या सण उत्सवासारखी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो आणि अगदी आपण पाहतोय आजपासून 13वा हंगाम या ठिकाणी मात्र चालू होतोय. याचबरोबर बॅटची काढा लागते आणि आणखीन एका विकेटचं पतन मंगेश फदाले यांना मिळतं यश. तर या ठिकाणी योगेश जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. योगेश जाधव साहेब, विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. योगेश जाधव साहेब, त्याचबरोबरीने सुनील पोखरकर साहेब, आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. मंचावर सतीश नवले साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू. तर आपल्या या सीएचे प्रीमियर लीग साठी हे सगळे उपस्थित राहत आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक उपस्थित क्रिकेट प्रेमी सीएचे बांधवाचं देखील स्वागत. मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. अगदी आपण पाहतोय गेली 13 वर्ष अखंडपणे आयोजित केलेला हा करंडक आपण या ठिकाणी पाहतोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी क्रिकेटची स्पर्धा. सीएचे बांधवांची, तुमची आमची सीएचे प्रीमियर लीग मोठ्या थाटामाटात आजपासून नक्कीच चालू होते. एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सन इम्पॅक्ट क्लिअरिंग शिपिंग एजन्सी आणि त्यांच्या विरोधात PI लॉजिस्टिक इंडिया या 2 टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. 52 धावांचं टार्गेट समोर आहे आणि या PI लॉजिस्टिक इंडिया टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. 2 गडी पहिल्या षटका गमवलेत. मंगेश फदाले यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 7 धावा. पाहायचं यानंतर कशा प्रकारची रणनीती जी आखली जाते. अशोक मैदानाच्या आतमध्ये, अशोक बोरुडे बरेचसं क्रिकेट खेळलेलं आहे. अळकुटी तालुका पारनेर या ठिकाणचा नक्कीच हा खेळाडू. अगदी आपण पाहतोय जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, पारनेर तालुका असेल, या ठिकाणचे सगळे खेळाडू जे की सीएचे मध्ये कार्यरत आहेत ते सातत्यानं नक्कीच सीएचे प्रीमियर लीग मध्ये उतरताना आपण पाहिलेले आहेत आणि प्रत्येक जणाचा दर्जेदार परफॉर्मन्स देण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न. प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेची. ऑफसाईडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न मंगेश फदाले यांचा. एक चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. या षटकात 7 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या आणि या धावफलकावरती 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दर्शक मात्र मोठ्या संख्येनं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सात धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक टाकलं जाईल ते दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय संतोष जाधव. अगदी आपण पाहतोय संतोष फापाळे
षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी मात्र सज्ज होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज आहे संतोष, आणि याचबरोबर अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला काय ड्रॉप होतोय, दुसऱ्या धावेसाठी पलायन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केले जात आहे संतोष द्वारा. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 9 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक दुसरं मार्गस्थ आहे. अशोक गोरडे, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची देखील प्रचंड मोठी खैरात अगदी आपण पाहतोय. पहिला दिवस संपन्न होताना जो पाहायला मिळतोय, व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 अंकांमध्ये प्रवेश करत आहे. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 बनवायच्यात. PI लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय फलंदाजी करताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती संतोष पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जाऊन पोहोचतोय. एक सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते 11 वरती षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना. सन्माननीय दादासाहेब जग तीन षटकं ही 15 मिनिटात तुम्हाला संपवावीच लागतील, अन्यथा टाइम पॅनल्टी नक्कीच जी दिली जाते पंचांद्वारे. अगदी आपण पाहतोय टाइम लिमिटेशन आहेत आणि त्यामुळे मात्र वेळ वाचवणं खूप गरजेचं असेल. प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी मात्र नियमावली तयार केली आहे आणि अतिशय एक सुंदर स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ असेल शेष शिल्लक बाकी आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्यात. बारा चेंडू 35 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. समान ताकदीचे संघ नक्कीच तयार केले. तिसरा आता टाकलं जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 17 आणि निमेश षटक क्रमांक 3 घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडू मध्ये बनवायच्या 35 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये अगदी आपण पाहतोय. हा चेंडू कव्हरच्या दिशेला खेळलाय. त्या ठिकाणी यश चेंडू निसटलाय, सटकलाय. त्यानंतर चेंडूचा केला जाईल पाठलाग. बॅकअप आहे. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवला गेलाय, रोखला गेलाय. याचबरोबर या 2 धावांच्या सहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 19 वरती षटक 3 मार्गस्थ असताना. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. सीएचे बांधव आपल्या व्यस्त शेड्यूल मधून नक्कीच 2 दिवस या स्पर्धेचा आनंद घेत असतात. क्रिकेटचा आनंद नक्कीच लुटत असतात आणि अगदी आपण पाहतोय सुंदर आयोजन असलेली या सीएचे प्रीमियर लीग 13व्या पर्वात नक्कीच पोहोचली आहे आणि या वर्षी देखील सुंदर आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं अगदी आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 22. निमेशचं षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 4 षटकांची ही लढत आहे. प्राप्ती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती तुम्ही या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहू शकता. घर बसल्या देखील या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेऊ शकता.
प्राप्ती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती या दर्जेदार HD क्वालिटीमध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचं प्रेक्षेपण चालू आहे. लाईव्ह बरोबर जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील मनापासून स्वागत असेल. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज आपण पाहतोय प्रशांत, तर गोलंदाजी मार्कवरती निमेश सज्ज आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. शतरक्षणाची व्यूहरचना त्या ठिकाणी मात्र बदलवली जाते. टाइम लिमिटेशन आहे, याची दक्षता घ्या. हा चेंडू अगदी आपण पाहतोय आखूट टप्प्याचा होता. ऑन साइडच्या दिशेला दिशा दिली आहे. चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट पाहायला मिळाले शतरक्षकाचे. त्या ठिकाणी घेतल्या जातील धावा 2. सीबी ट्रॉफीचे आयोजक आमचे मार्गदर्शक सन्माननीय आबासाहेब भोर यांचे या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या दरम्यान आकाशाचे वेध आहेत. शतरक्षक येतोय चेंडू खाली, अगदी आपण पाहतोय चेंडू पासून थोडासा दूर पाहायला मिळाला. 2 धावा पुन्हा एकदा या घेतल्या जातील. 26 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ही लढत देखील रंगतदार होईल, आटीतटीची होईल. रोमहर्षकता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूच्या लगत मैदानाच्या आतमध्ये षटक 3रं मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 26 आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढले. सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 27 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. सीबी ट्रॉफीचे आयोजक सन्माननीय आबासाहेब भोर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि 8-9 मार्च सीबी ट्रॉफीचं नक्कीच आयोजन असेल, त्यांनी या ठिकाणी डिक्लेअर केले. याच मैदानावरती 8 मार्च आणि 9 मार्च सीबी ट्रॉफी नक्कीच संपन्न होणार आहे. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, याच बरोबर षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 27 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 6 बॉल 25 रिक्वायर. अगदी आपण पाहतोय फार मोठी आक्रमकतेची गरज, स्फोटकतेची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग ओव्हर आणि त्यामध्ये फार मोठी आक्रमकतेची गरज. 6 बॉल 25 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना अगदी आपण पाहतोय. सुंदर आकर्षक किट नक्कीच या स्पर्धेचे मात्र जे बनवले गेलेत आणि रंगीत कपड्यातील ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपणामध्ये देखील चांगलं नक्कीच प्रेक्षेपण आपल्याला जे पाहायला मिळते. यश स्पोर्ट्स महेंद्रदादा चौधरी देखील या ठिकाणी उपस्थित खेळाडू म्हणून नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेत खेळत आहेत. स्वागत असेल. मारा करण्यासाठी गोलंदाज अजिंक्य, शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज. 6 चेंडू 25 धावांची गरज, आक्रमणाची गरज, स्फोटक फटक्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे प्रशांत आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला भिरकावून दिलाय. मॅच इज ऑन मित्रांनो, सामना संपलेला नाहीये. फटका सजवलाय. षटकार. थँक्यू. आपले मित्र क्रिकेटचे फार मोठे चाहते सन्माननीय सुनील नेवरेकर साहेब आपल्या फॅमिलीसह या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनंती आहे की साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय आणि या व्यासपीठावरती होऊन असं व्हायचंय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार ठोकलाय आणि सामन्याचं समीकरण देखील बदललंय. आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे 5 चेंडू 19 धावांची गरज. मॅच रंगतदार अवस्थेत, सामना अटीतटीचा. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला असफल ठरवलंय गोलंदाजानं. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष्य. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, दुसऱ्या चेंडूवरती या गोलंदाजानं कमबॅक केलंय, अजिंक्यनं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला फटका खेळलाय, परंतु आता शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 2 धावा
वेगवान घेतल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 3 आणि 17 धावांची गरज. 3 आक्रमक फटके खेळले जाणार का? येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. प्रत्येक मॅच महत्वाची. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 13वा हंगाम सीएचे प्रीमियर लीग 2025चा. षटकार दिला होता पंचांनी. सर षटकार होता की चौकार पहिला? षटकार दिला गेला होता. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय फटका तर वेगवान होता परंतु तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक होता संतोष. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले गेले. 2 चेंडू आता शिल्लक. 16 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. RMS सन्माननीय नितीन सर यांचे या ठिकाणी आगमन मनापासून स्वागत. मैदानाच्या दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी या तब्बल 16 धावांची गरज. चांगली फायटिंग केली एक मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय हा चेंडू थोडीशी उसळी घेणारा. त्यावरती सिंगल घेतली जाईल. PI लॉजिस्टिक इंडिया प्रत्युत्तरादाखल चांगली फायटिंग केली. चांगला संघर्ष नक्कीच केला परंतु आता मजबूत पकड या सामन्यावरती या सन इम्पॅक्ट क्लिअरिंग शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड टीम करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर अगदी आपण पाहतोय. अकूट